तर अमित शहा, शिंदे, फडणवीस, अजित पवारांमध्ये आज एकदा पुन्हा बैठक होणार आहे। 13 जागांवरील तिढा आजच्या बैठकीत सुटण्याची शक्यता आहे। काल सह्याद्री अतिथीगृहावर शहांच्या उपस्थितीत तासभर खलबत झाली होती। 400+ टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात कामाला लागा अशा सूचना अमित शहा यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काल दिल्या होत्या आणि आज पुन्हा एकदा या बैठकीचं आयोजन। तर अमित शहांच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काय सूचना आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। 400+ टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात तुम्ही कामाला लागा अशा सूचना त्यांनी केलेल्या आहेत। मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रामधून 45 जागा निवडून द्या। जागा वाटपाबाबत महायुतीत कोणावरही अन्याय होणार नाही असं देखील ते म्हटलेले आहेत। तर काही जागांसंदर्भात वाद असतील तर एकत्र बसून सोडवा अशा सूचना देखील त्यांनी केल्या। तर अमित शहांच्या आपण बघतोय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सूचना आहेत। महायुतीमध्ये 13 जागांवर तिढा अद्याप मात्र कायम आहे। उत्तर पश्चिम मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, शिरूर, मावळ, नाशिक, रामटेक, पालघर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी आणि यवतमाळ या जागांचा तिढा अद्याप कायम असल्याची माहिती मिळते। या 13 जागांवर आजच्या बैठकीमध्ये देखील चर्चा होऊ शकते। काल देखील एक महत्त्वाची बैठक तासभर झाली होती। सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते आणि आज पुन्हा एकदा या बैठकीचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे। 400+ टार्गेट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही राज्यात कामाला लागा अशा सूचना यावेळेला अमित शहा यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या आहेत। अमित शहांचा सध्या मुंबईत वास्तव्य आहे। महाराष्ट्रातला त्यांचा हा दौरा आहे। आगामी निवडणुकांसंदर्भात सध्या जागा वाटपाचा तिढा तो सोडवण्याचा देखील त्यांच्याकडून प्रयत्न केला जातो आहे।